चला तर मैत्रिणींनो, आज आपण डाळ आणि तांदळाचा ढोकळा बघणार आहोत। तुम्ही बेसन पिठाचा ढोकळा बघितला असेल, परंतु डाळ तांदळाचा ढोकळा आज आपण करणार आहोत। यासाठी मी 2 वाट्या एका बाउलमध्ये तांदूळ घेतलेले आहेत। त्याच वाटीने मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ, आणि त्याच वाटीने मी अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत। आणि हे छान मिक्स करून याला 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ 3 वेळा पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भरपूर पाणी घालून याला रात्रभर आपण भिजत ठेवायचे। 7 ते 8 तास त्याला भिजत ठेवायचे। हेच मिश्रण सकाळी आपण बघणार आहोत। ते मिश्रण भिजल्यानंतर सकाळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करणार आहोत आणि परत याला 1-2 घंटे ठेवणार आहोत। जर तुम्हाला वेळ असेल तर ठेवा, नसेल तर इन्स्टंट केला तरी चालेल। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला ग्राइंड करून झाल्यानंतर आपण यामध्ये हे असं बॅटर दिसणार, त्यामध्ये आपण 1 वाटी दही टाकणार आहोत। दही टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। फिरून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहोत। त्यानंतर 2 चमचे छोटे साखर घालत आहोत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आणि यानंतर आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्याला हे फिरून घ्यायचं आहे बॅटर। आणि आता यामध्ये आपण इनो घालणार आहोत। पूर्ण पुडी घालायची आहे, कारण आपण इन्स्टंट बनवत आहेत। त्यानंतर मी थोडंसं त्यावर पाणी टाकलेलं आहे आणि त्याला छान मिक्स केलेलं आहे। तोपर्यंत आपण इकडे गॅसवर कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी प्रीहीट होण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यानंतर इकडे आपण ताटाला तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला ढोकळा ताटाला चिटकणार नाही आणि ढोकळा तयार झाल्यानंतरही तो आपल्याला दुसऱ्या ताटातून अलगदपणे बाजूला होईल। तर त्यासाठी पूर्ण ताटाला तेल लावून घेतल्यानंतर कढई प्रीहीट झालेली आहे। हे तेल लावलेलं ताट आपण कढईत ठेवणार आहोत आणि तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपण या ताटामध्ये ओतणार आहोत। पूर्ण भरून ताट घालायचं नाही आहे हे मिश्रण, कारण ढोकळा आपला फुगणार आहे। तो जर जास्त मिश्रण झालं तर तो ढोकळा उतू जाईल, त्यामुळे प्रमाणातच घालायचं आहे। आणि त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे दुसरीकडे साखरेचं पाणी तयार करणार आहोत, ढोकळा झाल्यानंतर त्यावर आपल्याला टाकायला। तर तुम्ही बघू शकता कढईमध्ये मस्त 15 मिनिटानंतर ढोकळा तयार झालेला आहे। आपण त्याला चाकूच्या साहाय्याने चेक करणार आहोत की ढोकळा शिजलेला आहे की नाही। तर छानपैकी आपला ढोकळा तयार झालेला आहे, शिजलेला आहे। मी त्याच्या साईड लूज करून घेत आहे, कारण तो ढोकळा असा स्पॉन्जी होईल। आणि बाजूला दुसऱ्या ताटात तुम्ही बघू शकता की दुसऱ्या ताटामध्ये तो ढोकळा इझिली पडलेला आहे। आता यानंतर याला कट करूया आपण। आणि यावर शुगर सिरप मी टाकलेलं आहे, साखरेचं पाणी, ते व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही। आता इकडे आपण या फोडणीच्या भांड्यामध्ये फोडणीची तयारी करणार आहोत। तेल कडकडीत छान गरम झालेलं आहे। तर यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि त्यानंतर मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर, थोडेसे तीळ पण घातलेले आहेत। आणि ते छान तडतडून झाल्यानंतर आपण असे ढोकळ्यावर मस्त पसरून देणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही डाळीचा किंवा बेसन पिठाचा ढोकळा बघितलेलाच आहे, परंतु डाळ तांदळाचा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो। आणि तुम्हाला जर आंबट हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू सत्वही घालू शकता, परंतु मला जास्त आंबट नको आहे, त्यामुळे मी स्किप केलेला आहे। सुंदर असा ढोकळा, स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा ढोकळा आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छोटीशी कमेंट तुमच्या मैत्रिणीला करा। धन्यवाद मैत्रिणींनो।